चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज वार आहे शुक्रवार आणि खूप छान असे माऊली तयार झालेले आहेत. कारण आपल्या सर्वांचं सामुदायिक नामस्मरण असतं हे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. त्यामुळे माऊलींची तयारी केलेली आहे. तर सगळ्यांचं सामुदायिक नामस्मरण भरपूर ताईंचं होतंय. सामुदायिक नामस्मरणातनं भरपूर ताईंचे प्रश्न हळूहळू सुटत आहेत आणि त्यांची प्रगती होते. त्यांचं यशाकडे एक पाऊल पुढे चाललेलं आहे. बऱ्याच ताईंच्या बऱ्याच गोष्टी सांगतात त्या अनुभव ते सुद्धा तुम्हाला आपल्या सामुदायिक नामस्मरण संपल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी रेकॉर्डिंग ऐकायला मिळतं. तर बघा, स्वामी आहेत म्हणजे बऱ्याच ताईंना त्यांची प्रचिती येते आणि नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. ज्या घरामध्ये स्वामी माऊलींचं अखंड नामस्मरण होतं त्या घरामध्ये कोणताही त्रास किंवा कोणतंही दुःख कोणतंही दारिद्र्य राहत नाही. तर ह्याची जिवंत अनुभव भरपूर ताईंना आलेला आहे. कारण स्वतः स्वामी निर्गुण रूपामध्ये आपल्या घरी वास्तव्य करत असतात. त्यामुळे ही आपण लाईव्ह नामस्मरणाची सेवा चालू केलेली आहे. रात्रीचा 9:30ला आपलं नामस्मरण सामुदायिक असतं, फक्त स्वामी समर्थच नाही. आणि सकाळचं नामस्मरण 11 वाजता असतं लाईव्ह. तर तुम्हाला जर लाईव्ह नामस्मरण सामुदायिक जॉईन करायचं असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बटन आहे बेल आयकॉनचं घंटीसारखं, त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही ॲड व्हा. कारण स्वामींचं नामस्मरण आम्ही सामुदायिक चालू केले. कारण भरपूर मोठ्या प्रमाणात जप उच्च कोटीचा झालेला आहे. तसं स्वामींचं एकटं जप आपण जेव्हा करतो एका जागी बसून तेव्हा आपलं मन लागत नाही. आपल्या मनामध्ये विविध विचार येतात, आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते. तर ताई अशा वेळी काय करावं? तर बघा, बरेचसे सेवेकरी असे आहेत की एकसुद्धा माळ कधी जप करत नव्हते, पण त्यांचा लाईव्ह नामस्मरण 22 माळी होतो. म्हणजे श्री दत्त महाराजांचा, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तसंच श्री स्वामी समर्थ, तसंच आपण सगळ्या देवी देवतांचे मंत्र घेतो. तो पण सामुदायिक, म्हणजे एकट्याने सेवा केलेली देवापर्यंत पोचते की नाही पोचते ह्याच्यापेक्षा आपण सगळेजण आपल्या पवित्र अंतकरणातनं आणि पवित्र आत्म्याने स्वामींना पुकारत असतो, आवाज देत असतो की स्वामी मी तुमचा सेवेकरी आहे, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी राहू दे, माझ्यावरती लक्ष राहू दे. आणि नामस्मरणातून जे एक शक्ती तयार होते किंवा एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता तयार होते, ते संरक्षण कवच असतं आणि ते आपलं नेहमी संरक्षण करतं. कारण नामस्मरण जो करतो, जो अखंड नामस्मरण घरामध्ये नित्य करतो स्वामींचा 11 माळी, त्याच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख कोणतंही संकट येत नाही. स्वामी ते संकट तारतात किंवा संकट येण्याच्या आधी स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी संकेत देतात. तर ते संकट थोडक्यावरती टळून जातं. कारण नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे ती कशामध्येच नाही. कारण आपण प्रत्येक क्षणी भगवंताला आवाज देत असतो. तर बघा, आपला आता लाईव्ह चालू होईलच. तर बऱ्याच ताईंना जॉईन करायचं असेल आपलं लाईव्ह नामस्मरण तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला लाईव्ह नामस्मरणाचं नोटिफिकेशन येतच राहील. तसेच तुम्ही अनुभवसुद्धा आपल्या चॅनलवरती बघू शकता. भरपूर ताईंचे अनुभव आहेत. कारण स्वामी समर्थ सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे. कारण कलियुगामध्ये स्वामींनी अवतार घेतला, स्वामी साक्षात आहेत आणि तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा ते स्वामींनाच पोचतो. फक्त नामस्मरणात राहा. नामस्मरण म्हणजे काय? आपल्या अंतरात्म्याची शुद्धी होते, आपल्या पूर्वजन्माची कर्माची प्रारब्धाचे जे भोग असतात ते सेवेतून नाहीशी होतात. त्यासाठी नामस्मरण करायचं. कधी कधी तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडतो का, आम्ही एवढे देवदेव करतो, पूजा अर्चा करतो, तरीसुद्धा आम्हाला काही फळ मिळत नाही किंवा भरपूर काही गोष्टी अशा असतात की आम्ही ह्या जन्मी खूप चांगलं काम केले, खूप चांगलं कर्म केले, पण मग आमचं का चांगलं होत नाही आहे किंवा आम्ही कोणाचं कधी वाईटच केलं नाही. पण तुम्ही ह्या जन्माचं फळ देवाला मागता, ह्या जन्माचा हिशोब तुम्ही सांगता, पण तुम्हाला माहिती आहे का की मागच्या जन्मी आपल्या हातून कळत न कळत खूप खूप वाईट कर्मभोग घडलेला असतो. जसं की आपण खूप लोकांचा आत्मा दुखवलेला असतो, खूप लोकांना फसवलेलं असतं, आपल्या हातून असंख्य प्राण्यांची कधी कधी न कळत होईना हत्या झालेली असते. म्हणजे आपण इतका मोठा कर्मभोग केलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये. आपणच आपल्या स्वतःच्या दुःखाचं कारण असतो. देव कधी कोणाच्या दुःखाचं सुखाचं कारण नसतो. तुमचं जेव्हा चांगलं होतं तेव्हा तुमच्या चांगल्या कर्माने चांगल्या प्रारब्धाने होतं आणि जेव्हा आपलं वाईट होतं तेव्हा आपल्या वाईट कर्माने वाईट प्रारब्धानेच आपल्या सगळ्या गोष्टी वाईट होत असतात. त्यामुळे तुम्ही ह्या जन्मी खूप चांगलं कर्म करताय, पण हा जन्म तुमचा वाया नाही जाणार. पुढच्या जन्मी बघा, ह्या जन्माचं पुण्य पुढच्या जन्मी तुम्हाला डबल रूपामध्ये सगळ्या सुखामध्ये तुम्हाला ते बघायला भेटतील. पण हा जन्म जर दुःखी असेल, तुम्ही खूप
चांगल्या व्यक्ती आहे, तुम्ही माळकरी आहे, तुम्ही आध्यात्मिक आहे, तुम्ही सात्विक आहे, तुम्ही लोकांचा आधी विचार करता नंतर स्वतःचा करता, तुम्ही दानधर्म करताय, प्रत्येक गरजूवंताचा आत्मा जाणताय, प्रत्येकाला मदत करताय, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात संकट आहे. ह्याचा अर्थ काय की तुम्ही मागच्या जन्मी खूप मोठा कर्म वाईट केलेला आहे आणि त्या कर्माचं भोग कसा भोगायचा तर तो फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणातनं. कारण तुम्ही जेवढे नामस्मरणात राहाल तेवढं तुमच्यासाठी तुमचा कर्मभोग कमी होण्यासाठी मदत होते. तर नामस्मरणाची जी सेवा आहे ती उच्च कोटीची आहे. मी तुम्हा सगळ्यांना बघा रात्रीचं लाईव्ह आपण सगळ्यांचं दत्तगुरूंचा 11 माळी जप घेतो, तसं श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप घेतो आणि त्या जपाचं प्रत्येक ताई जप झाल्यानंतर ग्रुपला टाकतात की ताई माझा असं नाव आहे, माझं असं गाव आहे आणि माझा आजचा स्वामींचा 11 माळी जप झाला, दत्त महाराजांचा 11 माळी जप झाला. कारण हा सगळा जप महिन्याच्या शेवटी काउंट केला जाणार आणि त्या जपाची प्रचिती तो जप तुमचा किती सगळ्यांचा झालाय तो काउंट करून स्वामी चरणी अर्पण करणार आहे आपण झालेली सेवा. तर तुम्ही जर नामस्मरणात नसाल किंवा तुमचं लक्षच लागत नसेल तर तुम्ही हे लाईव्ह नामस्मरण जॉईन करा. तुमचा सकाळी 11 माळी आणि संध्याकाळी 11 माळी असा पूर्ण जप होतो. कारण बऱ्याच ताईंना बघा खूप चांगले अनुभव येतात. तर एक ताई आहेत त्या भाजी विकायच्या, रस्त्यावरती भाजी विकतात, त्यांचंसुद्धा रेकॉर्डिंग आहे. लाईव्हच्या शेवटी मी तुम्हाला ऐकवेल त्यांचा स्वामी नामस्मरणाचा अनुभव सांगते 3 दिवसाचा. तर त्यांचा पहिला फळांचा व्यवसाय चालत नव्हता, पण ताईंनी लाईव्ह नामस्मरण चालू केलं आणि त्यामुळे ताई माझी रस्त्यावर फळाची गाडी आहे, त्यामुळे मी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकत नाही. पण मी काय केलं ताई की मूर्ती फोटो ठेवू शकत नाही म्हणून मी असं इकडं तिकडं बघायचं नामस्मरण करता करता. तर असं वाटायचं की स्वामी कुठं दिसतील का, कोणाच्या गाडीवर, कोणाच्या रिक्षावरती, खूप काही गोष्टी असतात. आपण कसं गाडीवरती स्वामी दिसले का असं समजतो की संकेत की स्वामी आमच्या पाठीशी आहेत. तसंच त्या ताईंनी काय केलं की चिखलात बघितलं तर त्या चिखलामध्ये स्वामींची तिला सावट दिसला, म्हणजे स्वामी आहेत आणि फळाचा बिझनेस तिचा चालतच नव्हता. पण म्हणली ताई तुझं जसं लाईव्ह नामस्मरण मी जॉईन केलं सामुदायिक तसं माझं फळाचे खूप चांगले कस्टमर यायला लागले आणि माझी फळं चांगली सेल व्हायला लागली. अगोदर म्हणे मी लॉसमध्ये फळं विकायचो, कधी कधी गिराईकच नसायचं. म्हणजे बघा ही खूप मोठी नामस्मरणाची तिला आलेला अनुभव आणि प्रचिती आहे. तर तुम्हा सगळ्यांना पण असं वाटत असेल की सामुदायिक नामस्मरणाचा आम्हाला अनुभव यावा, प्रचिती यावी, तर त्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घ्या. म्हणजे कोणी सांगते म्हणून कोणती गोष्ट करायची नाही, प्रत्येक गोष्ट स्वतः करा. स्वतःला जर अनुभव आला तर तुम्ही दुसऱ्यांना सांगा. आणि लाईव्ह नामस्मरण जास्तीत जास्त सेवेकरी घडवा. म्हणजे तुमच्या माध्यमातून जर सेवेकरी घडत असतील तर ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. कारण आपला सगळ्यांचा जप खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि स्वामी माऊलींचा आपल्या सर्वांना बघा कृपाशीर्वाद लाभेल. तर अशी स्वामींची साधी सरळ सोपी सेवा आहे, प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा आज दुःखी आहे, म्हणजे कोणाचं काही ना काहीतरी दुःख आहेच. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप खूप दुःख आहे आणि प्रत्येकजण आजकाल दुःखी आहे. कारण प्रत्येकाला बघा दुःख वाट्याला येतं. कारण प्रत्येकजण सुखी असतो असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणाच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे तर कोणाच्या आयुष्यात कशाची कमतरता आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमी असतेच. तर बघा स्वामी माऊली खूप छान असे तयार झालेले आहेत. तर आता स्वामींचं बघा थोड्याच वेळामध्ये लाईव्ह नामस्मरण चालू होईल. तर स्वामींवरती निस्वार्थ विश्वास ठेवा, स्वामींवरती निस्वार्थ विश्वास ठेवा. स्वामी आहेत, स्वामी राहणार आणि स्वामी असल्याची प्रचिती वारंवार भक्तांना येते. तसंच तुम्ही सगळे जर स्वामींचे सेवेकरी असाल तर स्वामी समर्थांची मनापासून सेवा करा, मनोभावी सेवा करा. स्वामी सेवेत येणं खूप सोपं असतं. एकमेकाच्या संगतीनं आपण स्वामी सेवेत कधी कधी येतो, पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वामींचा जो 11 माळी सेवेकरी भक्त जो आहे तो 11 माळी जप करतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतीही चिंता अडचण राहत नाही. कारण स्वामी स्वतः त्याच्या कर्माचा ओझं किंवा त्याच्या कर्माचा बोज असतो ते वाहत असतात. तर असंच तुमचा कर्मभोगसुद्धा स्वामी सेवेतून लवकरात लवकर कमी होईल आणि तुम्हाला स्वामी माऊलींचे दर्शन होईल, स्वामींसारख्या गुरूंची आपल्या साथ लाभेल. तर प्रत्येकाने बघा स्वामींचं नामस्मरण मनापासून करायचं आहे आणि स्वामी समर्थ साक्षात आहेत ह्याची प्रचिती प्रत्येकालाच येते. तसंच भरपूर अनुभव आहेत. तर आपले स्वामींची जी हे फोटो आहे तर त्या ताई आहे ज्या फळवाल्या, त्यांचा अनुभव सांगितलं. त्यांना स्वामींची ही बोटं हलताना दिसली. अगोदर 2 बोटं हलली, त्याच्यानंतर पूर्ण बोटं स्वामींची नामस्मरणामध्ये हलली. तसंच एका ताईंना स्वामी हसताना दिसले, त्यांनी स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. म्हणजे कसं असतं की जशी तशी दृष्टी तशी दिसते त्याला सृष्टी. म्हणजे आपण भगवंताला कोणत्या भावाने कोणत्या अंतःकरणातनं बघतो हे खूप महत्त्वाचं आहे. भगवंतावरती विश्वास आहे का, भगवंत हे सुद्धा बघतो की माझ्या सेवेकऱ्याचं माझ्या विश्वास आहे का, सातत्य आहे का. कधी कधी काय होतं की विश्वासच नसतो, तेव्हा स्वामीसुद्धा म्हणतात की अरे ह्याचा माझ्यावरती विश्वासच नाही आणि ह्याला कसं काय मी मार्गदर्शन करू, ह्याचा गुरु मी आहे
पण हे कुठं मला गुरु मानतो, मी त्याला द्यायला बसलोय पण घेण्यासाठी हा कुठं तयार आहे. म्हणजे काय होतं की खूपदा आपल्याला खूप काही गोष्टी मिळणार असतात, पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, की आपण स्वामींवरती अविश्वास दाखवतो आणि कधी कधी निराश होऊन स्वामींची सेवा सोडून देतो. मग काय होतं हीच जी वेळ असते ती खूप कसोटीची असते, कारण आपल्याला भगवंत देण्यासाठी सगळ्या गोष्टीची परीक्षा घेतो. कारण आपण सुद्धा बघा एखाद्याची परीक्षा आपल्या मुलांसुद्धा घेतो की हा टिकवतोय का ह्या गोष्टी, ह्याला या गोष्टी ह्या वयात द्यायला नको, तो बिघडेल. मग स्वामीसुद्धा आपला असं चांगलाच विचार करत असतील ना, कारण स्वामी आपली आई आहे, स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे चांगलं वाईट हे स्वामींना समजतं आणि स्वामी जे आपल्या सगळ्यांना देतात ते त्यांनी काहीतरी विचार केलेला असतो, किंवा ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट काहीतरी चांगली घडणार असते असं समजायचं. आणि स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामी तुम्हाला जे वाटतं योग्य ते तुम्ही करा आणि शेवटी माऊली तुमची इच्छा असं म्हणा. बघा स्वामी तुम्हाला नक्की काही ना काहीतरी मार्ग दाखवतील आणि तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जर सेवेमध्ये जर सातत्य नसेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाही, कारण सेवेमध्ये सातत्य पाहिजे. नाहीतर असं नाही आहे की मी आज जप केला, आज पूजा केली, जाऊ दे माझं कामच होत नाही आहे, मला काही मिळतच नाही आहे, मी कशाला सेवा करू आणि त्या सेवेतनं मला काय मिळणार आहे. म्हणजे असंख्य भक्ताचे असंख्य प्रश्न असतात बरं का. पण तसं नाही आहे, स्वामी आहेत, स्वामी प्रत्येक गोष्ट आपली ऐकत असतात. स्वामींना माहिती आहे की त्याच्या भक्ताला काय पाहिजे काय नको आहे. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, स्वामींना सगळं माहिती असतं. कारण स्वामी सगळ्या भक्तांचा अंतरात्मा जाणतात का माझ्या भक्ताला काय हवं आहे, माझा भक्त दुःखी आहे, माझ्या भक्ताला माझ्या मदतीची गरज आहे का, हे स्वामी सगळ्या गोष्टी बघूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी देत असतात. त्यामुळे तुम्ही माऊलींवरती निस्वार्थ विश्वास ठेवा, त्यांची सेवेमध्ये खंड पाडू देऊ नका. त्यांची जेवढी सेवा कराल ती मनापासून करा, कारण सेवेला महत्त्व आहे तुमच्या. आणि स्वामी आहेत, स्वामी होते, स्वामी असणार आहेत. कारण स्वामी माऊलींना माहिती आहे की माझा भक्त दुःखी आहे, माझ्या भक्ताला त्रास आहे आणि माझ्या भक्ताच्या चांगल्यासाठी मी काय काय करू असं स्वामींना वाटतं. पण काय होतं प्रत्येक वेळी आपला कर्मभोग आणि प्रारब्ध आपल्या मध्ये येतं चांगल्या गोष्टींच्या, त्यामुळं आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही पण स्वामींच्या सेवेत राहा, स्वामींची निस्वार्थ सेवा करा, सेवेकरी घडवा आणि स्वामी सेवेतून ज्या काही चांगल्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी कायमस्वरूपी टिकून राहतात. बघा स्वामी माऊलींनीसुद्धा कौल दिलेला आहे. कारण कधी कधी काय होतं की स्वामी माऊली प्रत्येक गोष्टीची प्रचितीही देत असतात आणि स्वामी बघा सगळ्या गोष्टी ऐकतात. कारण स्वामींना माहिती आहे की माझा भक्त खचला आहे, माझा भक्त दुःखी आहे आणि माझ्या भक्ताला आधार देण्याचं काम मी करत आहे. त्यामुळं स्वामींवरती निस्वार्थ विश्वास ठेवा. जी पण सेवा करताय ती चांगल्या मनाने चांगल्या अंतकरणाने करा. कोणी आपलं वाईट करतं म्हणून आपण कधी कोणाचं वाईट करायचं नाही, कारण जो वाईट करतो तो त्याचा धर्म, जो काही चांगलं करतो आपण तो आपलं कर्म असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर नामस्मरण लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी. त्या नामस्मरणामध्ये सुद्धा स्वामी फुलाची पाकळी तुम्हाला अनुभव आणि प्रचिती लाईव्हमध्ये सुद्धा स्वामी देतात. बऱ्याच भक्तांना अनुभव आहे. तसंच तुम्ही सकाळचा 11चा मंत्र पुष्पांजली आणि नामस्मरणाचा लाईव्ह जॉईन करा आणि संध्याकाळचं नामस्मरण नक्की जॉईन करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा.